रुक्मिणी माताला अहंकार झाला. रुक्मिणी माता बलिप्रतिपदा माहित दिवाळीत असते. आपण त्याला काय म्हणतो? पाडवा. पाडव्याला कोण कुणाला वगळतं? नीट बायको नवऱ्याला, भाऊबीजेला बहीण, पाडव्याला बायको नवऱ्याला. रुक्मिणी माता नक्षत्र सारख्या नटल्या देवासमोर भरायला 16 शृंगार करून. देव मनातल्या मनात म्हणले काय सुंदर दिसतस ग. आज देवाला राहवलं नाही. देवाने रुक्मिणी माताला म्हणावं गोड दिसतस रुक्मिणी. देवानं कौतुक करावं, अहंकार येणारच की. अशा माणसानं कौतुक केलं तरी आमच्यासारख्या माणसाला अहंकार येतो. कौतुक दोघांचंच मनावर घ्यायचं, गुरुचं आणि संतांचं. प्रथम तर ज्याने आपल्याला शिकवलंय त्याला आपल्यापेक्षा जास्त कळतंय. बाकी एखादा शेतकरी जर म्हणला ताई तुम्ही कीर्तन छान केलं तर त्याचं कौतुक हे त्याच्या मर्यादित आहे. अर्थात त्याला कीर्तनातलं एवढं ज्ञान नाहीये. त्याला थोडं 1-2 विनोद केले, छान वाटलं की त्याला कीर्तन चांगलं वाटतंय. पण कीर्तन छान झालं हे जेव्हा गुरुने म्हणावं तेव्हा सामर्थ्याने आपण मोठे व्हावे की कीर्तन चांगलं झालंय. तेव्हा संतांनी कौतुक करावं तेव्हा. नाहीतर आता तुम्ही नुसतं म्हणा ताई काय कीर्तन केलं, ताईला की मंडप बी नाही, मंडपात बी नाही हे ना. ही लोक हे बघा, ह्या जगाला खरं खोटं कळत नाही. तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं इथं कसं आहे ना बाबा, इथं महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर मूर्ख आहे. मी मगाशीच म्हटलं फॉर्च्युनर हरिपाठ का पाठ असून आपण तिथं गर्दी आहे. इकडे ज्ञानेश्वरी का पाठ असून आपण गर्दी नाही. काय नाही, ज्या देवाचा प्रचार जास्त त्या देवाला गर्दी जास्त आहे. ऍडव्हर्टाइजमेंट जग असंच आहे जरा. पण विनंती आहे, आपण आपल्या धर्माचा प्रचारक आहोत, प्रसारक आहोत, वाढवलं पाहिजे. आपली तेवढी लायकी नाही वाढवायची पण प्रयत्न केला नक्की पाहिजे. आपण तशी विनंती माय बरं काय या विषयाकडे. मग रुक्मिणी माताला अहंकार झाला. रुक्मिणी माता म्हणल्या देवाला मनातल्या मनात, मग मनातली म्हणत दिसतेच सुंदर पण न सांगता तुम्हा कळू येते. देवाला कळतं ना महाराज, न सांगता कळतं. माये ना ती वाहे माऊलीचे चित्त जाणे माऊलीचे चित्त कळतं तिला. मग रुक्मिणी माता मनातल्या मनात म्हणल्या मग दिसते सुंदर, तुमचं नशीब आहे तुम्हाला भेटले, तुम्हाला लई असतील पण माझ्यासारखी हुडकून सापडणार नाही. देव म्हणले ये ओवाळाय तुला दाखवतो, ये ओवाळाय. रुक्मिणी माता ओवाळायला गेल्या पण देव सापडत ते सगळे माझ्याच नवऱ्यासारखे दिसतात, यातला माझा नवरा कुठला. मी तर म्हणलं होतं मी लय हुडकून सापडली नसते, आता देवच ओळखू ना. अहंकार बाळात विष्णुदास विष्णुदास ब्रह्मऋषींनी मारलेली लाट भगवंताच्या डाव्या हृदयावर. नवे नवे मी दास अहंकार नाही माझ्याकडे. नामदारांनी सांगा रुक्मिणी मातेला तर कधी कोपऱ्यात गमाळायचे आपले. रुक्मिणी माता म्हणल्या नवरा असून मला ओळखू ना. अहो दास आहे ना आम्ही, त्याचेच आहे ना आम्ही. अरे त्याच्यात आमच्यात आम्हा या परस्परे एका नामाचीच अंतरे. त्याच्यात आणि माझ्यात काय फरक आहे. माऊली म्हणतात या ज्ञान भक्ती सहज बघतो एक वटला मज तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. असा काय फरक आहे त्याच्यात आणि माझ्यात. नाम स्वरूपी अवतार पांडुरंग नाव ठेविले आणि मलाच मी ओळखू येऊ नये. मग माझ्या असण्याला काय महत्व आहे सांगा ना. नामदेवराय म्हणले मी दास आहे त्याचा, मला माझा मालक ओळखू येऊ नये का. येतो माझ्या अहंकाराने रुक्मिणीला सुद्धा ते ओळखू आला नाही, पण दासत्वाने नामदेवरायांनी जगाचा मालक रुक्मिणी मातेला सांगितला. ही ताकद आहे. अहंकार यावा एवढी आपली पात्रता नाही. सामर्थ्याने वाक्य लक्षात घ्या. अहंकाराला सुद्धा अहंकार आहे कुणाकडे जावं. अहंकाराला सुद्धा
अहंकार आहे कुणाकडे जावं ती कुणाकडेही जात नाही. अहंकार फक्त देवाला आणि संतांनाच येतो. आपण वाऱ्यातच पण वारा जितका त्रास देतो नाही. मला खूप खूप ऍटिट्यूड झालं लोकांना आजकाल. माझ्या मला येतंय, अरे हो येतंय, विनंती आहे, येतंय रे, कीर्तनकार आहे, पण माऊलींची कृपा आहे ना. महाराज गोड म्हणून करतात बघा शिकले महाराज. मेरा आपकी कृपा सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है. शब्द लक्षात घ्या. पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है. हैरान है जमाना मंजिल भी मिल रही है. करता नहीं हो कुछ भी फिर भी नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. काय करतो जरा तेरी मर्जी का मैं हूँ गुलाम, ओ मेरे दिल मेरे राम, मर्जी का मैं हूँ गुलाम, ओ मेरे दिल मेरे राम, जो चाहे कराएगा मेरे माय मावल्या. तुम्ही घरात बसून भजन करताना खूप फायदा. तुम्ही तर मला इतकं गोड वाटतं माय मावल्या, मला ह्यांच्यापेक्षा गोड भजनही करतात, लय गोड. पण कधी कधी मला एक म्हातारी भेटली, तिनं लय भारी भजन म्हणलं. आणि तेव्हा तुझ्या पायात दुखलं माझं मनार, तुला मोबाईल लावते तुला फोनार. म्हणलं पुढचं चरण. आणि तेव्हा तुझी आठवण लई येते, मला तुला मिस कॉल देती. नेटवर्क खतरनाक आहे माझी म्हातारीच. नाही ना भजन गाणं गोड गोड, भजन गोडच असतात. भजन इतकं गोड काही नाही. जनाई नवव्या म्हणाव्या जगाचा मालक वैकुंठी सोडून येतो. उभ्या का करतो की तू रे विठ्ठल. पाठीमागे म्हणाल, पाठीमागे म्हणाल माय मावले, म्हणा म्हणा विनंती. चला. सासू आणि सासरा दिरतो तिसरा, पाठीमागच्या राहिलेल्या माय मावल्या तुमचा काय प्रॉब्लेम झाला. अरे आयुष्यभर किती भांडती ग, मोका धरून भांडती. नवरा ताटावर बसला की सुरू म्हणतो तांबे मी तुला ताट मी तुला, चाललो मी तांबडा पांढरा धाब्यावर. अवघड आहे तुमचं, लय अवघड आहे. तुम्ही लय गुणाचे असं मला म्हणायचं नाही. काय लागतंय कीर्तन सुटत आलंय, विनंती आहे. काय लागतं रे, दोन शब्द बायकोला गोड प्रेमानं बोलायचे. तुम्हाला बी भलता अहंकार आहे बघा, कधीच प्रेमानं बोलत नाही. म्हणजे बाकी सगळ्याला गोड बोलतं, पण तिच्या समोर काय तुमचं काय अवघड आहे बाबा. अख्ख्या जगाला गोड बोलत रे. शेजारची बाई आली तरी गोड बोलतं, पण हिच्या समोरच गोड बोलत. बरं अख्ख्या जगाला तुम्हालाच पडतं जमतं. म्हणजे आणि आयुष्यभर तिनं सांभाळले रे. अरे ले काय म्हणून सांगते बाबू, बहिणी म्हणून सांगते दादा, विनंती माझी. अरे बायको मिली ना त्याचा संसार जाऊन बघा. बायको मिली ना दादा, अरे 70-75 वर्षाची म्हातारी, पण जर सुनानं भाकरी नाही दिली ना म्हाताऱ्याला, अरे चालवत नाही, बोलवत नाही, दिसवत नाही, उठवत नाही, तरी ती म्हातारी थरथरलेल्या हातानं स्वतःच्या पोटासाठी का होईना पण नवऱ्याच्या पोटासाठी भाकरी थापतेच ती लक्ष्मी तुमच्या घराची. सामर्थ्याने दोन शब्द गोड बोलत जा. मी कशाला म्हणून यत्र नारीस तो पूज्यंते रमण देत तर दैवतः. जिथे स्त्रीचा सन्मान आहे तिथे भगवंताचा वास आहे. आणि ज्या घरातली बाई सामर्थ्याने कष्ट करते आणि ज्या घरातला पुरुष सामर्थ्याने नीतिमत्ता सांभाळतो, वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सफलं तस्य जीविता. हिच्याशी नीट राहा, पैशाला कमी नाही राहणार. पैसा भरपूर आहे, तुम्ही हिला वाईट बोलता म्हणून टिकत नाही. प्रथम लक्ष्मी ती आहे. कशा खुश झाले
तेवढेच हसले बरं झालं ग. काय खरंच ग नाही लेख म्हणून सांगते खूप ताकद आहे खूप. लक्ष्मणाला शक्ती लागली. लक्ष्मण भिका पाटलाचा लक्ष्मणाला शक्ती लागली. द्रोणागिरी पर्वत संजीवनी बुटी आणायला पाठवलं. कुणाला? मारुतीरायाला पाठवलं ना संजीवनी बुटी आणायला. बघा भक्त कुणाला म्हणावं? राम ज्यांच्याशिवाय अपूर्ण आहे, ज्यांच्यामुळे रामाला पूर्णत्व आहे, त्यांचं नाव बजरंग बली आहे. भक्ती त्यांच्याकडनं शिकावी. काय भक्तीच्या त्या जगत काय दुसऱ्याच वर्णन करतात. श्री गुरु चरण बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार मन बुद्धि विद्या देव मोहे हर मंडले सरगर. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिह लोक उजागर राम दूत अतुलित बलधाम अन्य पुत्र पवन नाम महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन वरण विराज सुबेसा कानन कुंडल कुंज धरसा हाथ वज्र वर ध्वजा विराजे कांधे मूंज प्रदयो साई शंकर सुमन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर मारुतीरायाला म्हणले तू लक्ष्मण भरत माझ्यासाठी सारखेच फरक आणि आपण कामापुरतच घ्यायचं महाराज. लागली संजीवन लखन. लंकेकडे जात असताना लंकेकडे यज्ञेश नाव होतं रावणाच्या वैद्याचं. आणि त्यावेळेस ताकदलं का सुषेण नाव होतं. त्यावेळेस त्याला आणायचं होतं. पण महाराज मारुतीराय म्हणले तुम्ही रावणाचे. ते म्हणला येणार नाही. ते म्हणला तो काय तुझं घरी. रावणानं त्याला सांगितलं होतं जायचं नाही. मारुतीरायानं त्याला उचललं नाही, त्याच्या घराला उचललं आणि बोलिवला. द्रोणागिरी संजीवनी बुटी आणली नाही, पर्वत उचलला. नादच कोला महाराज भक्त असा होता ना असा. त्यो यांना घर उचललं, बुटी सापडली नाही, पर्वत. आता मी स्त्रीचं महात्म्य सांगते महाराज बरं काही सामर्थ्याने लक्षात घ्या. मग जात असताना मध्ये लंका लागली. लंकेकडे जात असताना मध्ये अयोध्या लागली. महाराज भरतांनी पाहिलं असं काय तुझ्या सावलीने अख्ख्या अयोध्या वापली. भरतांनी बाण मारला. मारुतीराया कुठल्याच बाणाला उत्तर देणार नाही, पण बाणावर राम राम लिहिलं होतं. जर माझ्या स्वामीचं नाव आहे त्यांनी बाण स्वीकारलं पाहिजे. अर्थात असं लिहिलं होतं. खाली उतरले. कुणी मारला बाण? रामबंधू भरत आहे.